नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सांगोल्याच्या बादलवाडीत मतदाराकडून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना मतदान करण्यासाठी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप, माजी सरपंच प्रशांत डाकेंसह 4 जणांवर अदाखलपत्र गुन्हा। नाशिकचे उमेदवार शांतिगिरी महाराज, हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजेंना निवडणूक आयोगाची नोटीस। पूर्व परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस, 2 दिवसांमध्ये खुलासा करण्याचे आदेश। अजित पवार आणि बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस, भाषण करताना प्रलोभन न देण्याच्या सूचना, शरद पवार गटाकडून तक्रार दाखल। चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण प्रचाराच्या मैदानात, महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी ग्रामीण भागात प्रचार। जळगावच्या अमळनेर शहरात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली, फुलांचा वर्षाव करत करण पवार यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत। धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ व्यापाऱ्यांची बैठक, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अमरीश पटेल यांची उपस्थिती, भाजप काळात सर्वाधिक निधी मिळाल्याचे पटेल यांचं वक्तव्य। विजय करंजकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती, करंजकर यांचा 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सिद्धेश्वरानंद महाराजांनी छगन भुजबळांची भेट घेतली, नाशिकमधून सिद्धेश्वरानंद महाराज लढतायत अपक्ष निवडणूक, दोघांमधील भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात। मालेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला, यावेळी सुप्रिया सुळेंची देखील उपस्थिती। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला, ही भावकीची निवडणूक नसून देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, अजित पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचा बारामतीच्या रिमांड होम मतदान केंद्रावर मतदान, आई प्रतिभा पवारांसह सुळे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क। सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंचं सपत्नीक मतदान, सोलापूरकरांनी देव, देश आणि धर्मासाठी मतदान करा, राम सातपुते यांचं आवाहन। प्रणिती शिंदेंनी आई वडिलांसह बजावला मतदानाचा हक्क, सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करा, प्रणिती शिंदे यांचं सोलापूरकरांना आवाहन। कोल्हापुरात शाहू महाराजांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, शाहू महाराजांकडून जनतेला मतदान करण्याचं आवाहन। कोकणात आमदार आणि मंत्र्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, उदय सामंत, वैभव नाईक आणि शेखर निकम यांनी बजावला अधिकार, कोकणातील दोन्ही मतदारसंघात मविया आणि महायुतीत चुरशीची लढाई। कोल्हापुरातील निवडणूक वाडाविरुद्ध गाव वाडा, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांवर निशाणा, तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिक सज्ज, संजय मंडलिकांना खात्री। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची लाट, लोकांमध्ये चैतन्याचं वातावरण, संभाजीराजे छत्रपतींना शाहू महाराजांच्या विजयाची खात्री। ईव्हीएम मशीनमध्ये कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबा संतप्त, पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील प्रकार, भाजपच्या पारंपरिक मतदार असलेल्या आजोबांनी व्यक्त केला संताप। सोलापुरात 101 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क, 100 किलोमीटर अंतरावरून येऊन शिवलाल मचलेंचं मतदान। धाराशिवमध्ये तब्बल 200 नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब, संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, यादीत नाव नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। महाडच्या खैरेगावातील ग्रामस्थांच्या मतदानावर बहिष्कार, गावातील 2 कंपन्यांचा ग्रामस्थांचा विरोध, प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा संताप। माढ्यातील कोरडू ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार, सीनामाढा उपसा जलसिंचन योजनेचं पाणी न आल्याने ग्रामस्थ आक्रमक, मतदान केंद्रांवर शुकशुकाट। सांगलीच्या मिरजेतील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांच्या अधिकाऱ्यांवर संताप, वेटिंग मशीन क्रमाने न लावल्यानं अधिकाऱ्यांना जाब विचारला। रायगडच्या धाटावमधील मतदान प्रक्रियेत तांत्रिक बिघाड, 45 मिनिटांनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू। मतदारांना मतदानानंतर बांबू रोपट्यांची भेट, साताऱ्यातील राजमाता जिजाऊ शाळेतील मतदान केंद्रावर अनोखी थीम, संपूर्ण मतदान केंद्राला बांबूद्वारे आकर्षक सजावट। धाराशिवच्या गोवर्धनवाडी केंद्रात ईव्हीएमची पूजा करून आणि रांगोळी काढून मतदान, जास्तीत जास्त मतदान करण्याचं मतदारांना आवाहन। रायगडच्या कोलाडमध्ये एक अनोखी सखी मतदार केंद्र, सखी मतदान केंद्रांवर सर्व महिला कर्मचारी, मतदान केंद्रावर आकर्षक सजावट।
अहमदनगरच्या अकोलेतील चितळेवढे गावात वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक रात्री 10 वाजता प्रचार संपवून घरी परतत असताना घडला प्रकार. रुपवते थोडक्यात बचावल्या. भंडाऱ्यात अपक्ष आमदाराचा जिल्हा परिषद अधिकाऱ्याला घेराव. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेच्या मागणीसाठी नरेंद्र भोंडेकर आक्रमक. जागेबाबत आश्वासन मिळाल्यानंतर घेराव आंदोलन मागे. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक आक्रमक. छत्रपती संभाजीनगरातल्या वाळूंज परिसरातील घटना. संतप्त नागरिकांनी वीज केंद्रातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कापड व्यापाऱ्याकडून 55 लाखांची रोकड जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चंद्रपुरात विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाची हजेरी. दुपारी अंधारल्याने वाहनांचं हेडलाईट लावून मार्गक्रमण. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. अवकाळी पावसामुळे यंदा हळदीच्या उत्पादनात 30% घट तर विदर्भ मराठवाड्यात अद्याप हळदीची काढणी सुरूच. नाशिक जिल्ह्यात उष्णतेमुळे साठवलेल्या कांद्यावर परिणाम. साठवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकरी चिंतेत. हिंगोलीत 15,000 क्विंटल हळदीची आवक. हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांचा बाजार समितीत 5 दिवस मुक्काम. वाहनांच्या लांबच लांब रांगा. नंदुरबार शहराचा पाणीपुरवठा सुरळीत. वीरचक धरणाच्या पंपिंग स्टेशनच्या मोटरची दुरुस्ती. दुष्काळाची परिस्थिती पाहता पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन. तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला धक्काबुक्की आणि अरेरावी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मंदिर संस्थानाच्या बीबीजी ग्रुपच्या सुरक्षा रक्षकाकडून धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ. धाराशिवच्या सोनारीमधील काळभैरवनाथ यात्रेतील मुख्य आकर्षण रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. रथ आणि मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करत लाखो भाविकांनी भैरवनाथ व जोगेश्वरीचं दर्शन घेतलं. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचं काम वेगाने सुरू. मे अखेरपर्यंत विठुरायाचं दर्शन पूर्ववत करण्याचं नियोजन. सोलापुरात विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक. शहीद पोलीस हेमंत करकरे यांच्या संदर्भातील वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा घोषणाबाजी करत निषेध. येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबांचा यात्रा उत्सव सुरू. 350 वर्षांपूर्वी वसले होते येवला शहर. नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये खास पीडियाट्रिक वॉर्ड. जखमी प्राणी आणि पक्ष्यांच्या पिल्लांवर उपचारासाठी विशेष वॉर्डची उभारणी. इसापूर धरणाचं पाणी आसना नदीत दाखल. उत्तर नांदेड शहरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होण्याची शक्यता. भंडाऱ्यात अतिक्रमणावर नगर परिषदेची कारवाई. नाल्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने हटवलं. वर्ध्यात बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारे दोघे ताब्यात. चांदीचा ऐवज, सिलेंडर आदी मुद्देमाल जप्त. पुलगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. वाशिमच्या उन्हाळी हंगामातील मुगाला 7,500 रुपये दर. उन्हाळी हंगामात 8,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राची मुगाची लागवड.